त्या मुलीला घेऊन बाहेर ये, नाहीतर एक गोळी चालेल तर सगळेच्या सगळे वठणीवर येतील. एका अस्पृश्य जातीच्या पोराचं एका स्पृश्य जातीच्या पोरीवर प्रेम करणं, धरतीनं आकाशाच्या मिलना एवढं, त्याच्यापेक्षा मी जास्त खूपच अशक्य आहे. नाही, मी आता राणीवर कुठल्या बी प्रकारचं संकट येऊ नाही देणार. मग काय करणार आहेस? मी सगळ्यात आधी या बंदुकीसाठी गोळ्या जमा करतो, मग राणीच्या आई बापावर हीच बंदूक रोखतो आणि त्यांना समजवतो, जर पुन्हा ते राणीचं काही वाईट करायला इथं आले तर मी त्यांना जीवानीशी मारून टाकेन. तुला काय वाटतं? ते लोक घाबरणार आहेत आणि बाकीचे लोक गप्प बसणार आहेत? भले तसं नाही झालं, पण मी तर माझं कर्तव्य करणारच ना बाबा. हे बघ बाळा, ही चांगली गोष्ट आहे की तू कोणासाठी तरी विचार करतोयस. पर बाळा, राणी एक स्पृश्य समाजातील विधवा आहे. तिच्यासाठी आपल्या हद्दी पलीकडे जाऊन विचार करणं तुझ्यासाठी चांगलं नाही आहे. ती ज्या स्पृश्य समाजाची आहे ते लोक तिला मारायला बघतायत आणि मी अस्पृश्य असून सुद्धा तिला वाचवायला बघतोय. मग तुम्हीच सांगा, आम्हा दोघांमध्ये चुकीचा कोण आहे? तू बरोबर आहेस, पर तुझी आई भी बरोबर आहे की संबंधांमध्ये मेळ असणं लय गरजेचं आहे. कोणाची मदत करणं, त्याची सेवा करणं, त्याच्या येणाऱ्या भविष्याची चिंता करणं, हे काय चुकीचं आहे का? हे बघ बाळा, हे प्रेमाचे भाव आहेत आणि कोणावर प्रेम करणं म्हणजे त्याच्यावर आपला हक्क गाजवणं असतोया. आणि जिथं हक्क असतोया तिथे सेवा नसती, स्वार्थ असतोया. आणि जर प्रेम निस्वार्थी असेल, ज्यामध्ये फक्त दुसऱ्याचा आनंद असेल ना की कोणाचा स्वार्थ. बाळदादा, तू हातात ही बंदूक घेऊन का उभा आहेस? चेतावणी द्यायला जातोय. त्यांना ताकीद देण्याऐवजी आपल्याला पोलीस फौजदारांकडे जायला पाहिजे, कारण आज जे त्यांनी केलंय तो लई मोठा अपराध आहे. जर याची तक्रार आपण नाही नोंदवली तर ती लोक इथून पुढे बी असं करतील. भीम बरोबर बोलतोय. बाळा, ही बंदूक मला दे, हिला आम्ही पोलिसांकडे घेऊन जातो. चल भीम. ताई, वैद्यबुवांनी उपचारांसाठी काही पानं सांगितलीये, मी घेऊन येते. बाळाकडे लक्ष द्या. आई, आत्या, वैद्यबुवा काय बोलले? वैद्यबुवा हेच म्हणले की उद्या सकाळपर्यंत काय नाही सांगू शकत. बाळा, याच बंदुकीतनं गोळी चालवली होती. जिला गोळी मारली गेली ती पोरगी अजून बेशुद्ध आहे आणि मारणारा दुसरा कोणी नाही तर तो मुलीचा सख्खा बाप आहे, ज्याचे आम्ही साक्षीदार आहोत.
आणि आमच्यासारखे आणखीन काही लोक याचे साक्षीदार आहेत. पर पोरीच्या बापानं नुसती गोळी चालवली पर चालवून घेतली महाराजानं. ते जेव्हापासनं आमच्या गावात आले तेव्हापासनं गावातील लोकांच्या मनात जाती आणि धर्माच्या नावाचं विष पेरतायत. अस्पृश्य लोकांचं जगणं कठीण झालंय. ते माझ्या संघ अन माझा मुलगा बाळा संघही अपमानास्पद वागले. पूर्ण गावात द्वेष भावना पसरवत आहेत आणि त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांचंही जिणं मुश्किल करून टाकतात. हो, आणि बैलाताईला देवदासी बनवण्याचं कारस्थान बी केलं होतं यांनी. आणि आता हे नवीन नाटक करतायत. जर तुम्ही थोडी चौकशी केली तर महाराजांच्या विरोधात बी पुरावे मिळून जातील. फक्त तुम्ही महाराजांना न भीता प्रामाणिकपणे काम केलं तर. मी तुम्हाला यासाठी सांगतोय कारण तुमच्या आधी इथं काही अधिकारी होते. ते आमचेच कान उघडणी करायचे. भीमराव, रामजी, प्रशासनामध्ये खूप लोक भ्रष्ट असतात, पण या सोबतच काही मुठभर लोक प्रामाणिक आणि चांगले चरित्राचेही असतात. लोकांचा विश्वास आणि प्रशासनाची प्रतिष्ठा याच मुठभर लोकांमुळे शाबूत असते. म्हणून विश्वास ठेवा. आपल्या मुलीचे प्राण घेणारा तो बापही पकडला जाईल आणि त्याला चेतवणारा तो महाराजही. चला. महाराज, सूचना मिळाली आहे की राणीची गोळी वैद्यजींनी काढली आहे आणि शक्यता अशी आहे की ती वाचू पण शकेल. अतिउत्तम. आणि ती वाचायलाच हवी होती. महाराज, मग तर तिला शिक्षा मिळायला पाहिजे. मूर्ख माणसा, आत्ता कुठे ती मृत्यूला झुंज देऊन मृत्यूच्या दारातून बाहेर आलीये आणि तू तिला शिक्षा देऊया असं म्हणतोयस. तिला थोडा वेळ तर द्या. बरं होऊ द्या तिला. कारण जेव्हा मनुष्य कुठल्या शिक्षेचा त्रास सहन करतो तेव्हा फक्त आणि फक्त शिक्षेचाच त्रास व्हायला हवाय. दुसरा कुठलाही त्रास नको. महाराज, महाराज, संकट आलंय महाराज, संकट आलंय. बुद्धिभ्रष्ट झाले त्या सगळ्यांची. काय अनर्थ झालाय? कोणाची बुद्धी भ्रष्ट झाली? ते जे नवीन मोठे अधिकारी आलेत त्यांच्याकडे रामजी आणि भीमराव तुमची तक्रार घेऊन गेलेत आणि आता ते इथे तुम्हाला अटक करायला येत आहेत. महाराजांना अटक करायला येत आहेत. महाराजांना अटक करायला येत आहेत. अरे असं कसं अटक करणार? येऊ दे त्यांना, आम्ही पण बघून घेऊ. अरे पोलिसांसमोर तुम्ही लोक काय करणार? महाराज, आमचा जीव गेला तरी बी चालल, पण तुम्हाला हात नाही लागू द्यायचो. काय भावांनो? बरोबर आहे महाराज. मग आम्हाला काहीही करावं लागलं तरी चालेल, पण आम्ही तुमच्यावर कुठलं अरेस्ट येऊ देणार नाही. अरे तुम्ही सगळे मेलात तरी सुद्धा ते मला घेऊन जातील. मला लवकरच काहीतरी करावं लागेल. नाही, आम्हाला कुठलीही सुरक्षा नकोय. कारण देव आमच्या सोबत आहे आणि ज्याच्या सोबत देव असतो त्याला कुठलाही मनुष्य काय वाचवणार आहे? हा, तुम्ही लोक जाऊन गाववाल्यांना सांगा की तुमचे महाराज त्या अस्पृश्य जातीच्या भीमराव आणि रामजीच्या कटामध्ये फसू शकतात आणि जर का आम्हाला इथून कोणी अटक करून घेऊन गेलं तर गावकऱ्यांनी हे समजावं की त्यांच्या महाराजांवर नाही, त्यांच्या धर्मावर हल्ला झाला आहे. त्यांच्या परंपरेवर हल्ला केला गेला आहे. आपल्या महाराजांसाठी नाही, पण आपल्या धर्माच्या आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी त्यांना उभं राहिलं पाहिजे. आणि जर गरज वाटलीच तर प्राण घ्यावा आणि प्राण द्यावा. सर्व काही शुद्ध करण्यासाठी सर्व काही जाळून टाकणेही काही गैर नाही. जा आता तुम्ही.
पण महाराज आम्ही काय करावं? तुम्ही सुद्धा जा आणि तुम्ही लोकांना हे सांगा की जे काही तुम्ही केलं आहे ते धर्माच्या रक्षणासाठी, आपल्या कुळाच्या मर्यादेसाठी, आपल्या रक्ताच्या शुद्धीसाठी केलं आहे. जेव्हा तुम्ही हे बोलाल तेव्हा लोकांमध्ये नवीन चेतना निर्माण होईल. जा. कशी आहे राणी आता? बरी आहे. इथंच बस. जवाबीला जराशी बी शुद्धी येईल ना, वैद्यबुवांनी औषध द्यायला सांगितलंय. आई हाय मी तुझी. तुला तुझ्याही पेक्षा जास्त ओळखते. माझ्या समद्या लेकरांमध्ये सगळ्यात जास्त भाऊ खायस तू. म्हणूनच तर राग बी जास्त येतो आणि नाराजी जास्त होतो. आणि प्रेम बी लईच जास्त करतो. अरे म्हणूनच तर कोणत्या बी गोष्टीचा त्रास लईच होतो तुला. याच कारणामुळे विरोध करते तुला. विरोध करते तुला त्या मार्गावर जायला जे तुला कुठं बी नाही घेऊन जात. माहितीये मला तुझं असलेलं प्रेम सुद्धा, आपली जात सुद्धा.
आणि असल्या मार्गांना सुद्धा. अजूनही कुणी आलं नाही. हे गाववाले सर्व मेले की काय? फौजदार साहेब, माझ्या नवऱ्याला सोडून द्या फौजदार साहेब. हे लोक तर आले. आता आम्ही काय करावं? काहीतरी करावंच लागेल. यांचा काही दोष नाहीये. फौजदार साहेब यांनी काहीच केलं नाहीये. फौजदार साहेब यांना सोडून द्या. फौजदार साहेब, ऐका ना माझं. यांनी धर्मासाठी आपल्या रक्ताची आहुती देण्याचा प्रयत्न केलाय. फौजदार साहेब, कोण म्हणतं की यांनी जे पाप केलं आहे ती आहुती आहे? महाराज म्हणतात की धर्माच्या रक्षणासाठी अनेकदा आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागते. आपल्या माणसांचा बळी देखील द्यावा लागतो. बरं झालं तुम्ही स्वतः सांगितलं की ह्या कामासाठी महाराजांनी तुम्हाला भडकवलंय. चला आता या जेल यात्रेमध्ये तुमच्या सोबत महाराजही असणार. फौजदार साहेब ऐका ना. अहो, फौजदार साहेब असं नका करू. फौजदार साहेब, महाराज उठा, चला आमच्या सोबत ठाण्यात. महाराज आम्ही तुम्हाला अटक करायला आलो आहोत. ऐका महाराज. मूर्ख माणसा, एका देवाच्या प्रतिनिधीला शिव कसा काय शकतोस तू? तर चला आमच्या सोबत. तुम्हाला जे काही बोलायचंय ते ठाण्यात जाऊन सांगा. तशी एक गोष्ट तर बरी वाटली. हे अस्पृश्य जातीचे लोक आपली मर्यादा ओळखून बाहेर उभे राहिले. आणि एका गोष्टीचं वाईटही वाटलं की तुम्ही एक अधिकारी असूनही अशा अधर्मी आणि पापी लोकांच्या प्रभावात येऊन आम्हाला अटक करायला आलात. हे ज्ञान आणि भाषण आपल्या भक्तांना द्या. कायद्याला तुमच्या या ज्ञान आणि भाषणाची काही गरज नाहीये. हवालदार, अटक करा यांना. काय वाटतंय? हे 3 हवालदार आणि तुम्ही मिळून काय खरंच आम्हाला इथून अटक करून घेऊन जाऊ शकाल? महाराज, एक तिरडी उचलण्यासाठी 4 लोक लागतात आणि आम्ही तर जिवंत माणसाला घेऊन जायला आलो, ज्याच्यावर आरोप आहे की त्याने एका विधवा मुलीच्या हत्येचा कट रचला. बांधा यांना रशीने. बघा, आम्ही एकटे नाही आहोत. देव आमच्या सोबत आहे आणि देवावर विश्वास ठेवणारी हे सर्व लोक आमच्या सोबत आहेत. तर कोणाकोणाचे हात बांधणार तुम्ही? भावांनो, आम्ही आपल्या महाराजांना असं घेऊन जाऊ देणार नाही. आमच्या महाराजांना कोणीच नाही घेऊन जाऊ शकत. आम्ही महाराजांना असं घेऊन जाऊ देणार नाही. नाही देणार आम्ही आमच्या महाराजांना. जो गर्दीमध्ये या सगळ्यांचं नेतृत्व करतो आहे याला तर तुम्ही ओळखतच असाल. तुमच्याच विभागातला आहे, तुमच्याच कार्यालयातला आहे. असे धार्मिक लोक आणि आम्हाला देवासारखे मानणारे लोक खूप असतात सगळीकडे. म्हणूनच आमच्या विरोधात काही कारवाई केलीत ना तर या सगळ्या लोकांच्या नजरेत
अधर्म समजलं जाईल. आणि हे सर्व लोक इथे असताना काय खरं तर हिम्मत होईल का तुमची आम्हाला अटक करून इथून घेऊन जाण्याची?